नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम. शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पादुकाचं दर्शन भेटणार आहे. पादुका येणार आहेत थोड्या वेळात. खाली संत तुकाराम महाराज यांच्या पादुका येणार आहेत तिकडून देहूवरून. त्याचं आपण दर्शन घेणार आहे. तर आपल्यासोबत आपली वरचीवाडीतली गँग आहे. भरत आहे, नानू आहे, यश आहे, बंटी, विराज. तर अशी आपली गँग आहेत. अजून भरपूर लोक येणार आहेत. आणि आत्ता आपण खाली जायचं आहे. पादुकांच्या इथं जाणार आहे. त्यांचं दर्शन आहे. आत्ता 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन आहे. आणि रात्री तर कीर्तन असणारच आपलं. तर आपण पहिलं तिथं खाली जाऊया आता. तर आपला बघा इथं दत्त मंदिर आहे. आणि इथं आपल्या संत महाराजांचे येणार पादुके येणार आहेत. सगळी तयारी वगैरे झालेली आहे. अरे खाली माणसं आहे तिथे. मग आम्ही इकडे बघतोय. हे बघा सगळी माणसं वगैरे इकडे खाली तयार आहेत. तर बघा आपली सगळी माणसं इथं आहेत. इकडे बघा. तर आपल्याला आता फेम कोकणी वारा हे आपल्याला भेटलेले आहेत. ते त्यांच्या पद्धतीने थोडं आपल्याला एक्सप्लेन करतील ह्या कार्यक्रमाबद्दल. रामकृष्ण हरी श्री शतक महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह शिंगरी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. आज खेड तालुक्यात पहिल्यांदा श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पादुका आपल्या गावात येणार आहे आणि त्यांचा पालखी सोहळा इथून निघणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यात समस्त भाविक भक्त सामील झालेले आहेत. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद उठावा. तर थोड्याच वेळात आपल्या इथे आता येतील. हां, तर सगळे तयारी वगैरे सगळे आलेत. मावळे वगैरे आपले झालेत. बाल शिवाजी यांचा पण हे केलेलं आहे. सर्व आनंद घेत आहेत. सर्व एकदम उत्सुकाने आणि आनंदाने तो कार्यक्रम हे करत आहेत. आणि इकडे सगळे आपली गावकरी मंडळी आहेत सगळे. तर आपल्या पादुके यांचा आता आलेल्या आहेत गाड्या तिकडून पुण्यादेवरून. तर आता सगळं उत्साहामध्ये आपला साजरा होणार आहे. जल्लोषात पादुकांचं आपण स्वागत करणार आहे. तर या गाडीमध्ये आपले पादुके आहेत. पुढे पुढे असे टाळी वाजली पाहिजे.
काढला असतं लगेच. या लोक पुढे ह्या काढायला पाहिजे, ह्याला पुढे काढायला पाहिजे. सर्वांना मिष्टांना भेटलं की लगेचच आपण पालखी
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की तुकाराम महाराज की तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आतमध्ये काहीच ठेवायचं नाही काहीच शाल घे सातमध्ये शाल घे. आता दुसरी गोष्ट हो महाराज आपण कोणी घेऊन तुकाराम महाराज की तुकाराम महाराज की. अरे छान 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 पालकी आता याच्याकडे कॅमेरा दे नंतर 2 मिनिटं तू घे चेंज करत जा ना.
फोटो घ्या जागा भरपूर नका फुलं नाही काय हे चला या सेम तुकाराम 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 संत श्रेष्ठ जगात तुकाराम महाराज
दुसरा भक्तीचा सोहळा सध्याचा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. या प्रांगणात सर्व भाविक भक्त एकरूप होऊन भक्तिमय वातावरणात सहभाग घेऊन माय माऊलींचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आनंदाचा क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बाळ गोपाळ लहान थोर या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात. ए, थांब ना भाऊ थांब तू पुढे राहा. हे सांगतील का? तर फायनली आपली पालखी आलेली आहे मंदिरामध्ये आणि आता थोड्याच वेळात पूजा चालू होईल. पूजा चालू झाल्याच्या नंतर सगळ्यांना दर्शन भेटणार आहे आणि रात्रीचं आपलं प्रवचन आहे, बाबाराजांचं प्रवचन आणि कीर्तनसुद्धा आहे. तर आपण ती व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, खूप मोठी आहे. आणि आपण आता इथंच थांबतोय. तोपर्यंत बाय बाय, भेटू.